म्हणजे बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग. तर हे आता तरी टॉप 1000 लिस्टेड कंपन्यांना या प्रकारचं ऍडिशनल एक रिपोर्टिंग किंवा ऍडिशनल माहिती द्यायची आहे. लिस्टिंग या शब्दाचा अर्थ असा आहे की मी बॉन्ड्स असतात ज्याला म्हणतात झिरो कुपन झिरो प्रिन्सिपल, ते टिपिकल सोशल स्टॉक एक्सचेंज वरती हे बॉन्ड्स लिस्ट होतात. म्हणजे कसं सांगू तुम्हाला की समोरून कोणी पैसे दिले एखाद्या कंपनीने या ट्रस्टला, तर हे ट्रस्ट त्यांना बॉन्ड्स देते. एखादा माणूस 10,000 रुपये खर्च करायचे असेल तर तो सगळ्यांनी मिळून ते पैसे एका ट्रस्टला मिळाले तर त्यांचं पण काम व्यवस्थित होईल आणि आपल्याला पण व्यवस्थित सत्पात्री दान म्हणतो तसं व्यवस्थित दिल्याचं पण समाधान मिळेल. फिजिकल व्हिजिट केली पाहिजे तिथे, प्रत्यक्ष जाऊन ते खरंच काय काम होतं तर ते बघितलं पाहिजे. त्यांनी 2 गोष्टी होतील, नुसतंच असं नाही की आपल्या पैशांचा विनियोग होतो, पण त्या लोकांना पण एक भावना येते की अरे माझं काम कोणीतरी येऊन बघतंय, मला पण थोडीशी एनकरेजमेंट मिळते. तर त्या ह्यांनी खरोखर आणि लहान मुलांना पण बरोबर घेऊन गेलं पाहिजे की अरे हे बघ ह्यांची काय परिस्थिती आहे, काय करतात. तर त्या ह्यांनी आपलं एक अटॅचमेंट तयार होते, एक आपलं नातेसंबंध तयार होतात. नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का 2019-20च्या बजेटमध्ये एक नवीन कन्सेप्ट आपल्या सगळ्यांसमोर फायनान्स मिनिस्ट्रीने आणली होती. तिचं नाव होतं सोशल स्टॉक एक्सचेंज. तर हे सोशल स्टॉक एक्सचेंज काय आहे हे आज आपण या भागात जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्या CSR ॲक्टिव्हिटीज, त्याचं फंडिंग कसं मिळतं आणि ते कुठे कुठे स्पेंड केलं जातं आणि कसं केलं जातं ह्याबद्दल देखील माहिती मिळेल. ह्या सगळ्या विषयांवर आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत CA ऋता चितळे मॅडम. चला तर मग मी ऋता कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं न्यूज इंटरप्रिटेशनच्या या नवीन भागात सहर्ष स्वागत करते आहे. सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा सगळा प्रवास कसा झाला. मी ऍक्च्युली CA फर्म मध्ये पार्टनर व्हायच्या आधी सुद्धा मी एका ठिकाणी नोकरी करत होते, म्हणजे बँक ऑफ अमेरिकेत. पण मग तिथे असं मला वाटलं की नाही, लेट्स ट्राय समथिंग टू डू इन ट्रस्ट ऑर ऑडिट्स. तर त्याच्यामुळे मग मी शशांक पत्की अँड असोसिएट्स ही CA फर्म जवळजवळ 25 वर्षापूर्वी जॉईन केली. तिथे मी काम करत असताना 15 वर्ष झाल्यानंतर आय वॉज जस्ट अप्रोचिंग 40-40 वर्ष होत होती मला वयाची. तर मग मला असं वाटलं आपण काहीतरी वेगळं करूया, म्हणून मग मी इलेक्शन करायचं ठरवलं. तर मग त्यावेळी मी पुणे चॅप्टर म्हणतात ICAच्या, तर तिची मी चेअरपर्सन झाले. आणि मग त्याची पुढची पायरी म्हणजे WIRC, तिथे पण मी निवडून आले. आणि मला खूप चांगलं असं वाटलं की इट वॉज समथिंग डिफरंट दॅन रुटीन, की जाऊन वोट मागायचे मला मत द्या. सो ते छान वाटलं, वेगळं वाटलं. आणि मी पुण्यातून, म्हणजे मला सांगायला आवडेल की मी पहिल्या नंबरनी निवडून आले होते त्यावेळी. तर इट वॉज रिअली नाईस. आणि मग नंतर एकदा इलेक्ट झाल्यानंतर असं वाटलं की ओके, आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, आपण आपल्या CA फ्रॅटर्निटीसाठी काहीतरी काम करू शकतो, म्हणून मग पुढे करत गेले. बट ह्याच्यासोबतच तुम्ही एक सोशल ऑडिटर देखील आहात. हो. तर सोशल ऑडिटर म्हणून तुम्ही बऱ्याच सगळ्या कंपन्यांचं ऑडिटिंग केलं असेल. आणि ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या जनरली NGOज असतात, ट्रस्ट असतात, Section 8 कंपनीज असतात. तर ह्या लिस्ट होतात सोशल स्टॉक एक्सचेंजवर. तर आम्हाला सोशल स्टॉक एक्सचेंज हे नक्की काय आहे हे सांगू शकाल का तुम्ही. हो, ऍक्च्युली हा कन्सेप्ट 19-20 मगाशी तुम्ही म्हणालात तसं 19-20 साली आपल्या निर्मलाताईंनी हा कन्सेप्ट पहिल्यांदा भारतात इंट्रोड्यूस केला. त्याच्यानंतर काय BSE आणि NSE तुम्हाला माहिती आहे, लिस्टिंग जिथे होतं आपल्या नेहमीच्या कंपन्यांचं. तर इथे हे जे सोशल स्टॉक एक्सचेंज आहे ह्याच्यावरती ट्रस्ट, NGOज या सगळ्या लोकांचं लिस्टिंग होत असतं. लिस्टिंग होतं म्हणजे काय की तिथे 2 पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे तिथे रजिस्ट्रेशन होतं की आम्ही असं काम करतोय या क्षेत्रामध्ये. एज्युकेशन असेल, गरिबांसाठी काम करत असतात लोक, अनाथांसाठी काम करत असतात. तर मग ह्यांना कसं कळणार लोकांना, म्हणून मग ते सोशल स्टॉक एक्सचेंजवरती रजिस्टर करायचं असतं. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दुसरी पायरी असते लिस्टिंग. तर असा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो सोशल स्टॉक एक्सचेंजवर. जर तुम्ही आत्ता बघितलं तर साधारण मागच्या वर्षीपर्यंत 2 एक्सचेंजेस आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे नॅशनल लेवल, आणि BSE इज आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 54 कंपन्यांनी NGOज ट्रस्ट यांनी BSE वरती केलं आणि 50 कंपन्यांनी ट्रस्टनी NSE वरती केलं रजिस्ट्रेशन.
तर सगळ्यात पहिली म्हणजे असंच मला एक प्रश्न पडला की पहिली एनजीओ कोणती होती की जिने, मला वाटतं मासूम असं काहीतरी मासूम ट्रस्ट वगैरे आहे, त्या लोकांनी तिकडे पहिलं केलं होतं. पण मला फर्स्ट आय एम नॉट व्हेरी शुअर, पण त्या लोकांचं लिस्टिंग कदाचित पहिलं झालं. ओके. मग आपल्या आसपास बऱ्याचशा अशा कंपन्या असतात की ज्या एनजीओ आहेत किंवा सेक्शन 8 कंपनीज आहेत, पण ह्याच्यातल्या नक्की कोणत्या कंपन्या या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होऊ शकतात? आता अशा काही एनजीओज आणि ट्रस्ट याच्यावरती लिस्ट होतात. लिस्ट म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला अजून एक फरक सांगते. एक म्हणजे रजिस्ट्रेशन, म्हणजे बाबा आम्ही ह्या क्षेत्रात काम करतोय तर त्याच्यामुळे माझं रजिस्ट्रेशन होतं. लिस्टिंग याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. लिस्टिंग म्हणजे जेव्हा त्यांना पैसे कोणीतरी फंड करतं, कुठलीही कंपनी त्यांना पैसे देते, त्याला लिस्टिंग म्हणतात. तर थोडंसं मी तुम्हाला 2 मिनिटांनी सांगते की लिस्टिंग काय असतं आणि रजिस्ट्रेशन काय. तर रजिस्ट्रेशन होतं आधी एनजीओजचं. आता कुठले एनजीओज तिथे रजिस्टर करू शकतात, तर असे ट्रस्ट किंवा एनजीओज जे की 3 वर्षांपेक्षा जास्ती काम करतात, म्हणजे त्यांचं अस्तित्व मुळात 3 वर्ष पाहिजे मुळात. त्याच्यानंतर त्यांनी काम पण ऑफकोर्स करतच राहिलं पाहिजे त्या 3 वर्षांमध्ये. आणि त्यांचं इन्कम टॅक्समध्ये रजिस्ट्रेशन लागतं, 12A ATG असं लागतं. तर हे तर 2 मुळातल्या गोष्टी असायलाच लागतात, ज्याच्या ह्यांनी ते रजिस्ट्रेशन करू शकतात. ओके. आणि लिस्टिंग आपण म्हणजे लिस्ट कोणत्या कंपन्या होऊ शकतात की ज्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या होऊ शकतात की त्याच्यात पण काही क्रायटेरिया आहेत? त्याच्यामध्ये मगाशी माझा एक सांगायचा राहिला क्रायटेरिया, तो म्हणजे की 50 लाख रुपये त्यांचा खर्च असायला लागतो. म्हणजे 3 वर्ष तर झालेत, ओके, पण जस्ट प्रिव्हियस इयरमध्ये 50 लाख रुपये खर्च म्हणजे त्यांच्या ऍक्टिव्हिटीजवरती, आणि 10 लाख रुपये त्यांना फंडिंग झालेलं असलं लागतं. ओके. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी या सोशल स्टॉक एक्सचेंजवर रजिस्टर व्हायच्या आधी तुम्ही फंडिंग रेज व्हायला पाहिजे 10 लाखापर्यंत, आणि 50 लाख रुपये खर्च असायला पाहिजे. खर्च वेगळा आणि पैसे रेज केलेले वेगळे. तर म्हणजे डोनेशन्स असतील, त्याच्यातून खर्च झाला असेल, व्हायचा असेल, जसं असा हा क्रायटेरिया आहे. आता हे झालं रजिस्ट्रेशनसाठी. लिस्टिंग या शब्दाचा अर्थ असा आहे की मी बॉन्ड्स असतात ज्याला म्हणतात झिरो कुपन झिरो प्रिन्सिपल, ते टिपिकल सोशल स्टॉक एक्सचेंजवरती हे बॉन्ड्स लिस्ट होतात. म्हणजे कसं सांगू तुम्हाला की समोरून कोणी पैसे दिले एखाद्या कंपनीने या ट्रस्टला, तर हे ट्रस्ट त्यांना बॉन्ड्स देते. सो हे झालं, ही ऍक्टिव्हिटी इज लिस्टिंग. कंपनीत कसे आपण पैसे देतो, इन रिटर्न आपल्याला शेअर्स. करेक्ट, एक्झॅक्टली. तसं इथे आपण कंपनी पैसे देते आणि ट्रस्ट आणि रिटर्न बॉन्ड्स मिळतात. तर ते जे बॉन्ड्स आहेत तर ते इश्यू झाले की त्याला लिस्ट झालं असं म्हणतात. ते नुसतं रजिस्ट्रेशन करून ठेवू शकतो आपण, त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असेल, 12 महिने. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कुपन्स म्हणजे झिरो कुपन झिरो प्रिन्सिपल बॉन्ड्स देता आले, कोणी इंटरेस्ट दाखवला तुमच्या कामामध्ये, पैसे देण्यामध्ये, की मग तुमचं लिस्टिंग होतं थोडक्यात. तर ह्याच्यात किंवा या बॉन्ड्समध्ये जे लोक रजिस्टर करतात, आता सेबीने जे आपले नॉर्मल स्टॉक एक्सचेंजेस आहेत तिथे सेफगार्ड मेजर्स भरपूर साऱ्या घेतलेल्या आहेत. मग या बॉन्डसाठी किंवा या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी काय नक्की सेफगार्ड मेजर्स घेतले? आता पहिली गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन करतानाच मुळात त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स अगदी नीट बघितले जातात, पूर्ण तपासले जातात की खरोखर यांचं काम होत आहे का. त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहेत की जसं 67% तुमचा जो फंड आहे किंवा तुम्हाला आलेले पैसे आहेत, खर्च झालेला आहे, तो ऍक्च्युअल तुमच्या बेनिफिशरी ग्रुप म्हणूया आपण, की म्हणजे मी जर गरीब मुलांसाठी काम करत असेल तर खरोखरच एवढा असिस्टन्स त्यांना मिळालाय ना. तुम्ही एक टार्गेट ग्रुप घेतला, त्याच्यातले 67% खर्च जो तुमचा आहे, म्हणजे 100 रुपये माझ्याकडे मी खर्च केला असेल, त्यातले 67 पेक्षा जास्ती पैसे हे मी त्याच विषयावरती खर्च केलेले आहेत का, असं त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करताना सगळे डिटेल्स घेतले जातात. आणि ते रजिस्ट्रेशन करताना चेक केलं जातं, फिजिकल व्हिजिट पण असू शकते. मग हे एकदा ठरलं की म्हणजे जेन्युइननेस ऑफ वर्किंग हा बघितला जातो. तो खूप महत्वाचा आहे, कारण कळत नाही की काय होईल किंवा नक्की खरंच काम करतायत, कसं करतायत. तर मग एकदा हा जेन्युइननेस बघितला गेला आणि तो ट्रस्ट रजिस्टर झाला की एक ॲश्युरन्स येतो ना की हा हे लोक खरंच काम करतात, आणि मग त्यांना पैसे मिळतात. आता दुसरा भाग असा आहे की नाही केलं, उद्या पैसे दिले
आणि जर त्या लोकांनी खरंच त्याच्यावरती खर्च नाही केला तर काय. तर याच्यावरती इथे सोशल ऑडिटरचा रोल सुरू होतो की तो इम्पॅक्ट असेसमेंट म्हणून एक प्रकार असतो किंवा अॅन्युअल त्याचं सोशल ऑडिट करून द्यायचं असतं. त्याच्यावरती कंट्रोल आहे सोशल ऑडिटरचा. तुम्ही पैसे दिलेत, मी ट्रस्ट आहे, तर मी काय काम करते हे सोशल ऑडिटर बघतोय, येऊन चेक करतोय. असं नाही की दिस इज कॉल्ड अ इंडिपेंडेंट एजन्सी. ते तिसरी व्यक्ती येऊन चेक करणार ना. तुम्ही अपॉइंट केले ना मी केलं. ऍक्च्युली हे अपॉइंटमेंट पॅनल असतं सोशल ऑडिटरचं, तिथून सिलेक्ट करू शकते कंपनी ओके आम्हाला हे ऑडिट करून द्या. आणि मग ते नक्की काय प्रकाराने चेक करतात? त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे की फायनान्शियल बघितलं तर जातच की खरंच खर्च कुठे झालाय, पण दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इम्पॅक्ट काय झाला. म्हणजे उद्या असं आहे की टिपिकली झाडं लावा त्याने पोल्युशन कमी होईल हे तर आहे, पण खरंच झालं का हे चेक करणं काम सोशल ऑडिटरचं असतं. आणि किंवा नुसतंच हे झालं आउटकम. त्याच्यामध्ये थोडंसं मी टेक्निकल सांगते की हे झालं आउटकम की लगेच झाडं लावली पोल्युशन कमी झालं ओके आउटकम, पण याच्यामुळे बाकीचं काय अजून इम्पॅक्ट झाला, जसं की पाण्याची पातळी वाढली का, झाडांमुळे थोडा दिलासा मिळाला का लोकांना. इम्पॅक्ट याचा इज मच मोर दॅन व्हॉट इज आउटकम. असं तर इम्पॅक्टचा पण अभ्यास होतो याच्यात. अच्छा, जसं आपण कोणताही ऑडिटर त्यांच्या म्हणजे त्या कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये त्यांचा ओपिनियन टाकतो, तर मग हे जे सोशल ऑडिटर असतात ते कशा थ्रू त्यांचे रिपोर्ट्स म्हणतात किंवा त्याला काही वेगळं नाव आहे? त्याला इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट असं आहे. तर तो इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी असतो, सोशल ऑडिट रिपोर्ट पण असतो, CSRचे रिपोर्ट्स वगैरे अजून थोडे वेगळे असतात. पण याच्यामध्ये सोशल ऑडिट हा एक भाग झाला. CSR BRSR कोर हे अजून थोडं वेगळं आहे, ते कंपनी साईडने रिपोर्टिंग होतं आणि आपण जे करतो ते सोशल ऑडिटर रिपोर्टिंग करतो. मी CSR ही टर्म ऐकली, पण BRSR म्हणजे बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग. तर हे आता तरी टॉप 1000 लिस्टेड कंपन्यांना या प्रकारचं ऍडिशनल एक रिपोर्टिंग किंवा ऍडिशनल माहिती द्यायची आहे त्यांच्या स्टेक होल्डर्सना. म्हणजे काय की त्यांनी काही गोष्टी स्वतःहून करणं अपेक्षित आहे. कशासाठी तर सस्टेनेबिलिटीसाठी. हे तुम्ही फ्लॅग बघताय ना, त्या फ्लॅग मध्ये हे जे रंग दिसतील तर दिस इज कॉल्ड ॲज सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स. तर याच्यासाठी म्हणजे लाईफ अबोव्ह अर्थ, लाईफ बिलो वॉटर, तर या लाईफ इन वॉटर की त्याच्यासाठी तुम्ही काय काम करताय, जेंडर इक्वॅलिटीसाठी काय काम करताय. तर या सगळ्या गोष्टींसाठी ती कंपनी नक्की काय काय त्यांनी सुरू केलंय. एम्प्लॉईजसाठी आता तुम्ही जर बघितलं असेल तर वर्कर्स कंडिशन हे आपल्या इकडे खरं सांगायचं तर अजून एवढं महत्व नाही दिलं जात, पण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण शेवटी माणूस महत्वाचा आहे, फक्त प्रॉफिट नाही. तर त्या केसमध्ये तुम्हाला काम करताना कसं वाटतंय, कंडिशन ऑफ वर्कर्स दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण म्हणजे तुम्हाला नुसतंच काम करायला दिलंय हे काही बरोबर नाही. एम्प्लॉयबिलिटी कशी आहे त्याच्यासाठी कंपनीनी काय प्रयत्न केलेत हे त्या BRSR मधून लोकांसमोर प्रेझेंट केलं जातं. आता खूप लोकांना सजगता आली की मी वापरेन तर म्हणजे जी कंपनी ती पण काम कसं करते हे बघणार, फक्त पैसे किती खर्च करायला लागतात असं नाहीये ना. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल सांगते की मी जर आता भाज्या आपल्याला विकत मिळतात ऑनलाईन पण मी कुणाकडून भाजी विकत घेते की जो माणूस प्लास्टिक वापरत नाही. मी त्याला काय सांगितलं, तू कापडी पिशवी घे, मी तुला कापडी पिशवी पैसे देते आणि नंतर तू रिटर्न घे ना ती कापडी पिशवी. दुसऱ्या दिवशीची भाजी आणशील तर ही कापडी पिशवी घेऊन जा. एवढा अवेअरनेस आता माझ्या मैत्रिणींमध्ये पण कोणीही प्लास्टिकच्या बॅग मधून नेत नाही. खरंच हे खूप गरजेचं आहे. जर का आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर फक्त म्हणजे पैसा करून उपयोग नाही, ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि ती आपणच घेतली पाहिजे. म्हणजे कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे आपण आपल्या. पण हे ज्यावेळी सेलर्सना पण लक्षात येईल ना किंवा कंपन्यांना लक्षात येईल की अरे ह्या गोष्टींमुळे डिमांड आहे की मी सस्टेनेबल गोष्टी काय वापरतोय, प्लास्टिक किती कमी वापरतोय, तर मग मला वाटतं अजून वेगळ्या पद्धतीने ह्या विषयाकडे लोक वळतील. तर मॅम आता आपण बोलताना म्हणालो की CSRचा उल्लेख झाला,
तर ह्या सगळ्या कंपन्यांना म्हणजे आपण आता उदाहरण घेऊ की ह्या NGOs आहेत किंवा सेक्शन 8 कंपनीज आहेत, तर ह्यांना असं वाटत असतं की कुणीतरी कंपनीने यावं, आम्हाला CSR फंडिंग करावं आणि त्याच्यामुळे आम्ही अजून चांगल्या प्रकारे काम करू शकू. पण मग त्यांना का मिळत नाही तसे जे एक्सपेक्टेड आहेत आणि जे त्यांना ऍक्च्युअली मिळतात पैसे, ह्याच्यात एवढी तफावत का दिसते? त्याच्यामध्ये दोन गोष्टी, म्हणजे माझ्या दृष्टीने दोन फॅक्टर्स आपण म्हणूया. एक म्हणजे की ह्या ज्या ट्रस्ट आहेत हे कोणाला काम करतायत त्यांना काही प्लॅटफॉर्मच नाहीये की हे माहिती पडायला, ज्यांना मला पैसे द्यायचे पण मी कोणाला देऊ. तर हे मला ट्रस्ट जेन्युइन काम करणार आहे परत, तर हे मला कसं सापडणार, हा एक मुख्य प्रश्न आहे. बरं, ह्याच्यामध्ये असं पण आहे ना की मी इंडिव्हिज्युअली देऊन किती पैसे देऊ शकेन. तर त्या केसमध्ये जर हे ट्रस्ट जर इथे रजिस्टर झाले सोशल स्टॉक एक्सचेंजवरती, तर त्यांना मिनिमम एखाद्या माणसाला 10,000 रुपये पण द्यायचे असतील तर तो हे बॉन्ड 10,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन देऊन पण घेऊ शकतो. मग म्हणजे एखादा माणूस 10,000 रुपये खर्च करायचे असतील तर तो सगळ्यांनी मिळून ते पैसे एका ट्रस्टला मिळाले तर त्यांचं पण काम व्यवस्थित होईल आणि आपल्याला पण व्यवस्थित चतपात्री दान म्हणतो तसं व्यवस्थित दिल्याचं पण समाधान मिळेल. हा झाला एक फॅक्टर की त्यांना प्लॅटफॉर्म कमी आहे. म्हणून हा सोशल स्टॉक एक्सचेंजचा जर विचार केला लोकांनी, आता आपल्याकडे खूप कमी प्रमाणावरती म्हणजे माहिती पण नाहीये कोणाला फारसं, पण हे त्यांनी खूप सोपी पद्धत केली आहे की जिथे आता जसं दर्पण पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे या SSE वर SSE म्हणजे सोशल स्टॉक एक्सचेंज, तर ते जेवढं सोपं आहे तेवढंच हे पण खूप कठीण आहे. तुम्ही जेन्युइन काम करत असाल तर तुम्ही नक्की जर सोशल स्टॉक एक्सचेंज ट्रस्टने रजिस्टर केलं तर त्यांना फायदा होईल की लोकांसमोर येतील. बरोबर. आता दुसरा फॅक्टर असा आहे की इथे फक्त कंपन्यांना आपल्याकडे कंपल्सरी आहे CSR फंड्स देणं. आता अशा आपल्याकडे कंपनी किती आहेत त्या मानाने बाकीच्या पार्टनरशिप फर्म्स सारख्या किंवा इंडिव्हिज्युअल लोकांच्याकडे पण म्हणजे व्यवस्थित त्यांना पण तेवढाच प्रॉफिट मिळत असतो, तरी पण त्यांना हे कंपल्सरी नाही आहे. त्याच्यामुळे स्वतःहूनच कोणी केलं काही दान धर्म तर ठीक आहे, पण कंपन्यांना कंपल्सरी आहे CSR ही जी टर्म तुम्ही म्हणताय ही कंपन्यांच्या बाबतीत मुख्य वापरली जाते. त्याचं नावच मुळात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कॉर्पोरेट म्हणजे कंपन्या, पण मग पार्टनरशिप फर्म्स किंवा आपल्या इकडे आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर बिल्डर्स वगैरे लोकांच्या पण पार्टनरशिप्स असतात, LLPs आहेत आणि ह्या पण आहेत. म्हणजे नॉट ओनली बिल्डर्स पण अदरवाईज इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः मोठे बिल्डर्स असतात, इव्हन ब्रोकर्स म्हणा. हो, पण त्यांची कंपनी नसतेच ना. आपल्या इथला दुकानदार पण बऱ्यापैकी प्रॉफिटेबल, पण ही इज नॉट मेड कंपल्सरी की त्यांनी कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे. त्याच्यामुळे हा एक दुसरा फॅक्टर तो की पैसे ज्यांच्याकडे आहेत त्यांना ठीक आहे, कंपन्या एवढे हाय लेवल नसेल पण बऱ्यापैकी असतात, त्यांना तर कंपल्सरी नाही आहे. अजून आता बरेच प्रकार आहेत जिथे कंपन्या स्वतःचा पण विचार करतात की त्यांचे व्हेंडर्स कसं करतात, वेदर दे आर अवेअर. तर तो पण एक विचार आहे या BRSR या विषयामध्ये. आता ग्लोबलायझेशनमुळे आपलं आत्ताच बोलणं झालं की फक्त कंपन्यांना कंपल्सरी आहे आणि बाकीचे पार्टनरशिप्स आणि हे जे काही टाइप्स आहेत बिझनेस चालवण्याचे त्यांना कंपल्सरी नाहीये. पण MNCचा एवढा भारतात आता प्रमाण वाढलंय की त्यांना सुद्धा CSR फॉरेन कंपनी असेल तर येस त्यांना पण ऍप्लिकेबल आहेच. त्यांना पण याच्यामध्ये CSRचा जो नियम आहे की कुणी करायचं असतं हे, तर 1000 लिस्टेड कंपनीज हा तर एक BRSR साठीचा विषय आहे. पण CSR फंडिंग म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अशा कंपन्या ज्यांचं नेटवर्थ 500 कोटी, त्याच्यानंतर टर्नओव्हर 1000 कोटीच्या वर किंवा 5 कोटी रुपये मागच्या 3 वर्षातला ऍव्हरेज प्रॉफिट ह्याच्यापैकी असेल तर त्यांना CSR म्हणजे पैसे सोशल कामांसाठी देणं हे बंधनकारक आहे. मग ती फॉरेन कंपनी जरी असली तरी त्यांना द्यायचेच पैसे, त्याच्यासाठी म्हणजे रूल्स तसेच आहेत. आपण आता बघतो बरेच की हे जे NGOs आहेत, सेक्शन 8 कंपनीज आहेत आणि ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत किंवा आपण थोडक्यात कॉर्पोरेट हे देऊ, तर ह्यांच्यात खूप मोठी दरी आहे आणि ते आपण कशा प्रकारे कमी करू शकतो?
दरी म्हणजे तुम्हाला म्हणायचे की ट्रस्ट एका भागात आहेत आणि हा वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे किंवा अवेअरनेस नाहीये. सायकोलॉजिकल आपली अजून मेंटॅलिटी झाली नाही की मदत केली पाहिजे. तर ही गोष्ट कमी करण्यासाठी काय मेजर्स घेऊ शकतो? मला असं वाटतं की कॉमन लिस्टिंग प्लॅटफॉर्म पाहिजे. जसं सोशल स्टॉक एक्सचेंज हा एक होऊ शकतो भविष्यामध्ये, जितका अवेअरनेस वाढेल लोकांच्यात की ओके ट्रस्ट ना आपण इथे रजिस्टर करू. सोपी पण पद्धत आहे, असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये. तर ते एक त्या टाईपचा प्लॅटफॉर्म असू शकतो. किंवा अशी एक गव्हर्नमेंटनीच किंवा कोणीतरी पुढाकार घेऊन जर असा एखादा प्लॅटफॉर्म तयार केला ना. प्लॅटफॉर्म म्हणजे काय, इट कॅन बी ऑनलाईन ऑल्सो, की तुम्ही काय काम करता ते तुम्हीच फोटोग्राफ्स टाका, तुमच्या रिक्वायरमेंट्स टाका, असा जर काही. सो एनीवन कॅन ऍक्सेस इट. जसं एक CSR बॉक्स का असं काहीतरी एक आहेत, 2-4 आहेत प्लॅटफॉर्म्स. पण तिकडे मला वाटतं त्यांना पैसे द्यायला लागतात किंवा असं असेल. मला म्हणायचं हा फ्री ऑफ कॉस्ट कुणीतरी पुढाकार घेऊन कुठल्या तरी सोशल ऑर्गनायझेशननी हे केलं तर लोकांना पण अच्छा हे याकडे लिस्ट केलंय, बघू तरी काय काम करतात. कारण ना खूप छोटी गावांमध्ये पण मी एक असं मला माहिती आहे की एक इंजिनियर आहेत जे काम करतात आणि त्यांचे सगळे पैसे ते 35 मुलांना, अनाथ मुलांना शिक्षण आणि राहण्या खाण्याचं करतात. आता हे कुणालाच माहित नाहीये. बरोबर. तर मग हे कसं लोकांच्या पुढ्यात येणार? अपॉर्च्युनिटीज काय आहेत हेच लोकांना माहिती नाही. आणि म्हणजे मला शिक्षणात कोणाला तरी शिक्षण देण्याला पैसे मदत करायचे, पण कुणाला करू? म्हणून मग हा प्लॅटफॉर्म उपयोगी पडतो असा कॉमनली. किंवा मग हे सोशल स्टॉक एक्सचेंज आहे किंवा कोणीतरी त्याच्यामध्ये जर लोकांना सांगितलं एक काय म्हणूया, तुम्ही जसं आता हे करता तसं 10 कुठल्याही NGOs वर्षभरामध्ये एक नावं किंवा हे करायचं की हे काम करतात. तसं आता तुमचं न्यूज इंटरप्रिटेशन आहे, यू कॅन फाइंड आउट की हे 10 लोक करतात, पुढे 10 न्यूज. म्हणजे लोकांना एक ऍक्सेस पॉइंट होईल ना. खूप छान आयडिया आहे. आम्ही नक्की ह्याच्यावर विचार करू. हा एक इनिशिएटिव्ह म्हणून किंवा आम्ही सुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबल आहे या कम्युनिटी. कारण मुक्तांगण किंवा अशा ज्या संस्था आहेत ना, पाणी फाउंडेशन, या खूप फेमस आहेत कारण फेमस पर्सनॅलिटीज त्याच्याबरोबर लिंक्ड आहेत. अशा या छोट्या छोट्या लोकांना कोण आहे? खरंच अगदीच बरोबर. म्हणजे हा प्रश्न आहे. म्हणजे आता आपण म्हणजे बघितलं की हे जे सगळे कंप्लायन्स आहेत ते फक्त कंपन्यांना किंवा जे रजिस्टर्ड कंपन्यांनाच आहे, बाकी कोणालाच ऍप्लिकेबल आहे. मग म्हणून लोक जनरली असे पार्टनरशिप मध्येच बिझनेस चालवतात. म्हणून तर आता कमीत कमी म्हणजे कंपन्यांना कधी ते म्हणजे झालंय म्हणून मग लोक आता काय चूज करतात की मी इंडिव्हिज्युअलीच करतो, पार्टनरशिपच करतो, असं करतात ना. वेगळे फॉर्मॅट्स घेतात, टेन्शनच नको. किंवा त्या थ्रेशोल्ड म्हणतो आम्ही, त्या थ्रेशोल्ड पर्यंत जायला लागणार फॉर्म अनदर कंपनी. मॅम तुम्ही सोशल ऑडिटर म्हणून पण भरपूर ठिकाणी किंवा भरपूर NGOs सोबत काम केले, तर त्याच्यातले काही अनुभव आम्हाला सांगू शकाल का? हो सांग. काही इंटरेस्टिंग, काही वाईट पण आहेत, काही चांगले पण आहेत. तर खरं सांगायचं तर वाईट म्हणजे या अर्थाने की त्यांना 2 प्रकार आहेत. एक तर काही लोक मुद्दामून पण काही उद्योग करत असतात. जसं की फॉर एक्झाम्पल खूप पूर्वी किंवा असं पैसे तुमच्याकडून घेतले देणगी म्हणून, तर ती देणगीची पावती आहे तर ती मी माझ्या संस्थेमध्ये जमाच केले नाहीत पैसे. तर तुम्ही म्हणाल मी देणगीची पावती तर मला मिळाली, तर ही कुठली? तर मी तर छापून घेऊ शकते ना पावत्या बाहेर. तर मग तसं जर झालं तर संस्थेपर्यंत ही मदत पोचतच नाही. मग हे मधल्यामध्ये पैसे गायब होऊ शकतात. तर मला ऑडिटर म्हणून हे कसं कळतं, तर ज्यावेळी मी देणगी पावत्या ह्याचं आम्हाला आमच्या भाषेमध्ये रिकन्सिलेशन म्हणतात. ते तुम्ही किती छापल्या देणगी पावत्या? 100. त्याच्यापैकी मग आता आले किती तुम्हाला पैसे? तर बाबा 50. तर मग असे कसे? मग 100 रुपयाची सपोज पावती असेल तर 100 रुपये यायला पाहिजे होते, मग 50च कसे आले? मग उरलेल्या 50 पावत्या कुठे गेल्या? ह्याचं ताळमेळ लागायला पाहिजे. आता तुम्ही परस्पर लोक पुस्तकं पावत्यांची छापतात हे वेगळंच झालं, पण उद्या कुणाला सापडू पण शकतंय. म्हणून मग लोक काय करतात की जी जेन्युइनली छापलेली पुस्तकं आहेत तीच घेतात आणि ती हरवली, वापरली, संपली किंवा अरे कुठे गेलं माहिती नाही असं करतात. त्यामुळे जो देणगीदार असतो त्याला जेन्युइन पावती मिळते, पण ती संस्थेत जमाच होत नाही. असं जर झालं तर
तर त्याच्यामुळे असे पण अनुभव आहेत की जे लोक काम करतात पण आता काय येतात असे, किंवा मग काही ठिकाणी मी एका ठिकाणी असं पाहिलं होतं की झाडं आता खूप फेमस आहे की झाडं लावा किंवा त्याच्यासाठी पैसे मिळतात, झाडं जगवायचे पण पैसे मिळतात, लावण्याचे पण कंपन्या देत असतात पैसे, पण त्याला आता कंट्रोल काय, तर कंट्रोल म्हणून जिओ टॅगिंग म्हणून प्रकार असतो. जिओ टॅगिंग म्हणजे काय की जिथे झाड मी इथे लावलंय तर मी ह्या जागेचं जिओ टॅग म्हणून एक ऍप असतात, 2-3 ऍप्स असतात, तर त्याच्यावरती यू कॅन जस्ट एंटर दॅट लोकेशन कोड आणि मग मला तो कुठूनही दिसू शकतो ते झाड, किंवा कधीही मी ते चेक केली ती लिंक तर मिळू शकतो, फोटो दिसतो. पण मी असं पाहिलं होतं काही एका ठिकाणी की तिथे असं नुसतं हे काय म्हणूया मैदान दिसत होतं मोकळं. तर मी त्यांना म्हटलं की अहो इथे झाडं तुम्ही जिओ टॅग सगळे या जागेचं दिसतात, झाडं कुठे आहेत, तर त्या म्हणाले अहो तिकडे लावण्यासारखं नव्हती झाडं, तिथे आम्ही डिस्ट्रीब्यूट केली झाडं. आता काय बोलायचं या लोकांना, म्हणजे आता ज्यांना डिस्ट्रीब्यूट केली त्यांनी लावली, जाऊन लावली नाही लावली म्हणजे मग उद्देश पूर्ण झाला का? इथे मग तुमचा तो सोशल इम्पॅक्ट तो वाला पॉइंट येतो की पैसे तर दिलेत, झाडं पण दिलेत, हा लावली नाही, लावलीत कुठे, फायदा काय झालाय ह्याचा नक्की, आणि तो एन्व्हायरमेंटला व्हायला पाहिजे. काही आपणच स्वतः जेव्हा पैसे देतो तेव्हा सतर्क राहिलो किंवा बरोबर, म्हणजे अगदी मी सांगू तुम्ही आणि मी म्हणजे आपण कंपन्यांनी पैसे दिल्यानंतर ते ऑडिटर अपॉइंट करतात हे पण ठीक आहे, पण तुम्ही आणि मी पण जर कोणाला पैसे दिले ना तर त्याचा विनियोग म्हणतो मी, विनियोग कसा होतो हे नक्की बघायला पाहिजे, नाहीतर आपण सत्पात्री दान म्हणतोच ना, मग ते एवढ्याचसाठी आहे की नुसतेच दान केलं तर उलट त्याचं वाईटच गोष्ट त्याच्यातून होऊ शकते, त्यामुळे दान करणाऱ्यावर पण तेवढीच जबाबदारी आहे. ह्या सगळ्या सामान्य माणूस म्हणून तुम्ही किंवा मी किंवा अजून आपले जे प्रेक्षक आहेत ते काय त्यांनी नक्की काळजी घेतली पाहिजे की ह्या अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाहीत किंवा कमी होतील, ह्याचं प्रमाण कमी होईल? बाई तुम्ही फ्रॉडच्या ह्यानी म्हणताय का? कोणीतरी आता मी सपोज एखाद्या एनजीओला दान दिलं, बरोबर, मी डोनेशन दिलं आणि मला चेक म्हणजे बघायचंय की हे कुठे वापरलं जाते किंवा काय म्हणतो ट्रॅक ठेवण्यासाठी एक सामान्य माणूस नक्की काय काय, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फिजिकल व्हिजिट केली पाहिजे, तिथे प्रत्यक्ष जाऊन ते खरंच काय काम होतं तर ते बघितलं पाहिजे. त्यांनी 2 गोष्टी होतील, नुसतंच असं नाही की आपल्या पैशांचा विनियोग होतो, पण त्या लोकांना पण एक भावना येते की अरे माझं काम कोणीतरी येऊन बघतंय, मला पण थोडीशी एनकरेजमेंट मिळते, तर त्या ह्यांनी खरोखर आणि लहान मुलांना पण बरोबर घेऊन गेलं पाहिजे की अरे हे बघ ह्यांची काय परिस्थिती, हे काय करतात, तर त्या ह्यांनी आपलं एक अटॅचमेंट तयार होते, एक आपलं नातेसंबंध तयार होतात आणि मग त्याच्यातून आपल्याला पण कॉन्फिडन्स येतो की जे पैसे दिलेत ते खरंच आपण पण त्यांना सुचवू शकतो की तुम्ही हे असं काम करा, मला ह्या मुलाला जास्त हे पण वर्ग घ्या किंवा असं एक्झाम्पल म्हणून सांगतो. प्रत्यक्ष जायलाच पाहिजे, त्याशिवाय नुसतंच कुणावर तरी कुणीतरी सांगितलं अरे हे छान ट्रस्ट दे ह्याला पैसे असं करू नये. बरोबर, जाऊन व्हेरिफिकेशन आपण, कारण आपण असं नाहीये की 2,000 रुपये दिले मग मी काय विचारतो मला, असं कोणी म्हणत नाही. मला जेवढा हा अनुभव आहे त्याच्यामध्ये असं कुठलाही प्रत्येक रुपया त्यांच्या दृष्टीने मोलाचाच आहे आणि त्यांनाही हुरूप येतो. बरोबर, आणि जर तुम्ही आणि मी एकटे करण्यापेक्षा जर आपल्या ग्रुपमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपण एकत्र मिळून जर पैसे करून देणार असू तर अजून चांगलं की त्यांना पण एक रकमी खूप जास्ती पैसे मिळतात आणि आपल्याला पण एका म्हणजे जसं कंपनीजमध्ये एक ते CSR पॉलिसी ठरवतात तसं माझ्या फ्रेंड्समध्ये आम्ही एक पॉलिसी अशी ठरवली की आम्ही फक्त एज्युकेशनसाठी पैसे देऊ, कारण अशी तर जगात कामं करायला खूप आहे, सोशल वर्क तर म्हणू तेवढं कमीच आहे, पण मग त्याच्यासाठी मी काहीतरी सिलेक्ट करायला पाहिजे ना की बाबा मी ह्या कामासाठी पैसे दे. म्हणजे सोशल अवेअरनेस प्रत्येकाने सामान्य माणसाने स्वतःमध्ये तो आणायलाच पाहिजे आणि जेव्हा आपण पैसे देतोय तर थोडंसं लक्ष पण द्यायला पाहिजे की
कुठे काही गडबड होत नाहीये ना, किंवा आपण जो पैसे, कारण ऑब्व्हियसली आपण पण ते पैसे खूप कष्टाने कमवलेत आणि त्याचा असा दुरुपयोग व्हावा म्हणून आपण देत नसतो. मी तुम्हाला अजून थोडस सांगू की आता सिग्नल वरती हे सगळे भिकारी लोक असतात, त्यांना पैसे द्यावेत की नाही द्यावेत, तर मी नाही देत. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण त्यांना पैसे देतो आणि त्याचं पुढे काय होणार असतं आपल्याला माहिती नाही. आणि दुसरं म्हणजे मग आपण ह्याला चालना देतोय या अशा गोष्टी. त्याच्याऐवजी मग त्यांना मी कोणाला पैसे देईन, तुम्ही सिग्नल स्कूल असं कदाचित मुंबईमध्ये ऐकलंय का मला माहिती नाही, पण तिकडे सिग्नलवरती एक माणूस आहे जो शाळा चालवतो की सिग्नलवरच्या मुलांसाठी त्यांना शिक्षण देतो. मग मी त्याला पैसे देईन. मला त्यांना सिग्नल मधल्याच मुलांना मदत करायची ना, मग मी त्यांच्या हातात देण्यापेक्षा त्या माणसाला देईन किंवा मी खायला घेऊन देते, म्हणजे निदान त्या मुलाच्या पोटात तरी जातं. तुम्ही ट्रॅफिक सिग्नल पिक्चर पाहायला आहे का? आहे. त्याच्यामध्ये खरंच खूप भीषण वास्तव आहे. म्हणून मी ट्रॅफिक म्हणजे सिग्नलवरच्या लोकांना पैसे देत नाही. असा थोडासा विचार करायला पाहिजे. एखाद्या म्हणजे थोडंसं क्रूड एक्झाम्पल देते, पण एखादा माणूसाला ताई मला पैसे द्या आणि मी त्याला पैसे देऊन त्याने दारू प्यायली तर मी चुकीचंच काम करते, मी पण चुकीचं करते. म्हणून मी म्हटलं की शोधून कोण लोक आहेत, काय चाललंय, हे आपल्यावरती पण तेवढीच सामाजिक जबाबदारी आहे. तर म्हणजे हे सगळं फक्त काय म्हणतात, फायनान्स फक्त नंबरशी रिलेटेड नसून त्याचा आपण सोशली पण असा उपयोग केला जाऊ शकतो. तर हे आम्हाला तुमच्याकडून म्हणजे भरपूर माहिती मिळाली आणि आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा याचा खूप फायदा होईल. मला पण खूप बरं वाटलं या विषयावरती कोणाशी नाही, तर लोकांना सीए म्हणून फक्त करेक्ट पैसे वाचवायचे कसे असे, आपण आता पैसे चांगले खर्च कसे करायचे असं. बरोबर. आणि त्याच्यात पण डोनेशन्सला सुद्धा काय म्हणतात ते कन्सेशन्स असतात ITR मध्ये, ATG वगैरे. तर नक्की सगळ्यांनी विचार केला पाहिजे की म्हणजे गव्हर्नमेंट पण सांगतं ना, तुम्ही चांगले डोनेशन द्या, आम्ही तुम्हाला त्याच्यावरती सवलत देतो. बरोबर. चांगल्या पद्धतीचा खर्च करता आला पाहिजे. करेक्ट. थँक्यू सो मच मॅम. आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मला पण. येस. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हे जे सगळं वाढत चाललंय, प्रदूषण म्हणा किंवा सोशल इम्पॅक्ट वाढवण्यासाठी तुमचा आमच्यासारखा सामान्य माणूस काय काय करू शकतो. थँक्यू सो मच. आणि न्यूज इंटरप्रिटेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका.